नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. तुम्ही पाहताय भाऊंसोबत गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर आम्ही निघालो प्रकल्प पाहण्यासाठी. फक्त त्यांच्या रिस्ट्रिक्शनप्रमाणे त्यांनी प्राण्यांसोबत जे काही आम्हाला त्यांचं रिलेशन दाखवलं, त्यांचं नातं दाखवलं, ते काही व्हिडिओ शूट करता आलेलं नाही आहे. पण बाकी जे त्यांना मिळाले अवॉर्ड्स आहेत किंवा बाकी प्रकल्प काय आहे हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे आणि ते तुमच्यासाठी आता दाखवण्यासाठी चाललेलो आहे. चला आता तुम्हीसुद्धा पाहून घ्या. पुढच्या दृष्टीने आणि 2 मुलींची आमच्या आधी तुमची तयारी सुरू आहे. ट्रिपल जम्प रनिंगमध्ये काय लॉंग जम्पमध्ये आहे काय आधी तुझी तयारी सुरू आहे. वरती कॉम्प्युटर लॅब आहे, 40 कॉम्प्युटर आहे आणि खाली मुलांचं मेस आहे. 650 विद्यार्थी आहेत आर्ट आणि सायन्स. आपण 3 वर्षापासून नीटचे विद्यार्थी सुरू केले. आपण त्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थिती अभावी ते कोणी क्लास करू शकत नाहीत. आपण तिथे विद्यार्थ्यांना ठेवतो येते. मागच्या वर्षी आमचे 32 पैकी 10 मुलं लागले. 2 MBBS, 4 BDS आणि 4 नर्सिंगसाठी. यावर्षी आधीच निकाल लागला. हो, त्या त्यांनी वाट लावली. बरोबर, असो. आणि आता 21 तारखेला परीक्षा झाली. बरेच मुलांचं आहे म्हणलं की पेपर व्यवस्थित गेले. आता पुढचं बघू. शनिवार रविवार आपण गाडी होतो, गाडी घेऊन जातो, शिकवतो आणि परत सोडून देतो. बाहेरची शाळेत 300 विद्यार्थी आहेत. बाहेरची शाळा म्हणजे आदिवासी नसली दुसरी शाळा. हां, म्हणजे आदिवासी आहेत ते पण विद्यार्थी. त्या शाळेत नाही, बाहेर ड्रॉइंग नाही आहे म्हणून जे जे शक्य असेल ते करायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अजूनही जपून ठेवले. म्हणजे अजूनही गावामध्ये ढोल वाजले पूर्ण गाव विसरत होतं आणि त्यांच्या रिवाजाप्रमाणे न्याय निवाडे होतात. म्हणजे त्यांची स्त्रीप्रधान संस्कृती, स्त्रीला प्राधान्य. जसं म्हणजे आपल्या इथं मुलीने मुलाला दहेज द्यायचं असतं, त्यांच्यामध्ये मुलाने मुलीला दहेज द्यायचं. जो दहेज देऊ शकत नसेल त्या मुलाने मुलीच्या घरी 2 वर्ष काम करायचं. जे काय असेल ते आणि घासावंच लागते. खायला बरं वाटतं ना, घासायला बरं वाटतं. जे जे शक्य असेल ते या लोकांना संगीत खूप प्रिय आहे. त्यांचं रेला नुसतं फोटो काढून येताना पेशंट तुम्ही पुढे जा असं झालं नाही. लोक उलट गेले. जसं आता पंप दुरुस्त तुम्ही डॉक्टर मीडियामध्ये पाहिजे काही गरज नव्हती, सरकारची कामं होती. पण तेवढी यांना पाणी मिळालं पाहिजे, त्यासाठी चांगलं पाणी मिळालं पाहिजे. त्यामुळे आपण पंप दुरुस्त केलं. पूर्ण माहिती आहे. काका तुमचं नाव काय म्हणले? मनोहर एम्पलवार. मनोहर एम्पलवार. मित्रांनो, मनोहर काकांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आणि पूर्ण प्रकल्प दाखवलेला आहे. काकांचे आभार. चढायचं थोडं. हे पूर्ण कुटुंब आहे सर. हां, हे पूर्ण कुटुंब. ओके ओके ओके. मोठा मुलगा भाऊंचा मोठा डॉक्टर दिगंत आमटे, आणि डॉक्टर अनघा आमटे, ओके, अनिकेत आमटे आणि समीक्षा आमटे. येस. हे पूर्ण संस्थेचं मॅनेजमेंट बघतात आणि ती शाळेचं व्यवस्थापन बघतात. आणि दोघं दवाखाना. यांचा हा मोठा मुलगा आपल्यासोबत होता. नाही
हा सेकंड इयरला अमरावतीला MBBS च्या. आपल्यासोबत होता अनिकेतचा मुलगा आणि त्याचा छोटा छोटा तो आहे. मोठा हा, कोणता हा, मुलगा हा. यांचा ते दिगंतचा हा मोठा मुलगा. हा त्यांचा तो मोठा हा, हा. भाऊंचा आणि हा 2 नंबर. हा. त्यांना तर किती मुलं हा छोटा मुलगा आव्हाडांची खाण आहे पूर्ण खाण. हा समुद्र आहे मित्रांनो, बघू शकताय. म्हणजे आपण विचार नाही करू शकत तेवढे त्यांनी यांच्या आयुष्यात कमवलेले हे अवॉर्ड्स आहेत. आणि आम्ही बघतो त्यांचं नशीब चांगलं आहे. आम्ही जागेवर आलो आहे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी झाल्या. तुम्ही पाहिलंच असेल आता व्हिडिओत. बाबा आहेत, मुलं आहेत. भारत जोडो. मित्रांनो एक फोटो तुम्ही जे पाहत आहे ना, आम्ही आता प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं, फक्त व्हिडिओ करणं अलाउड नसल्यामुळं नाही केलं. मानपत्र वा. मित्रांनो बघा त्यांच्या दोघांच्या नावाने हा स्टॅम्प आहे. आता काचेच्या आत आहे तरी पण आपण प्रयत्न करतोय. संपूर्ण प्रकल्प फिरून झाल्यावर मित्रांनो आपण निघालो त्रिवेणी संगम, म्हणजे 3 नद्यांचा संगम होतोय ते पाहण्यासाठी. चलो माझ्यासोबत तुम्ही सुद्धा संगम पाहून घ्या. इथे 3 नद्यांचा संगम होतो मित्रांनो, त्रिवेणी संगम. चला बाकी माहिती आपण उमेश देईल नंतर तिथे गेल्यावर. बघूया. पण जंगलाच्या कुशीत असं मस्तपैकी छान वसलेलं ठिकाण. पक्ष्यांचे आवाज, किर. आम्ही चालतोय तो पावलांचा आवाज देखील येतो मित्रांनो. अच्छा ही एक नदी आणि ही समोरून एक आणि एक इकडनं. इकडनं येते ती ही पामुल गौतमी. अच्छा. आणि ही मध्ये आहे ती इंद्रावती. ही मध्ये आली. याच्या पलीकडे जे आहे ओके मग तो तिकडनं आहे का तो? हा, आणि ह्या 3 नद्यांचा संगम येतो ती कुठली बोललास? पर्लकुटी. पर्लकुटी. आणि त्यांचा हा संगम होतो आणि हा अशीच तेलंगणामध्ये वाहत जाते. याला मग नाव काय दिलंय? इंद्रावती पुढे. इंद्रावती. ओके. ही पण काय म्हटलं नुसतं मागचं नाही, मागच्या पण. मित्रांनो हे तेलंगणा साईडला मग जाऊन ही इंद्रावती होते. बघा 3 नद्या तुम्ही सुरुवातीला पाहिल्या. आता हे इकडे पाठी तुमच्या, ही पाठची तुमच्या एक आहे. एक ही बघा इकडे, ही इथे. आणि ह्या दगडांच्या पलीकडे एक तो पात्र दिसते बघा पलीकडे, ते बघा तिकडे लास्ट. हा ते पाठी बघा वाळू दिसते, पूर्ण रेगिस्तान सारखं दिसते, वाळवंट. तो एक ही, एक ही. आणि हे जाऊन हे मिळाले ह्या त्रिवेणी संगम. 3 नद्यांचा संगम होऊन हा व्ह्यू किती छान वाटतंय. चलो प्रेक्षकांना दाखवून झालं, आता आपण निघूया. मित्रांनो इथे ऊन आहे, तुम्हाला क्लायमेट दाखवतो. हा ऊन आणि इकडे पाऊस बघा काय तुडुंब भरलाय पुलाच्या वरती बघा. म्हणजे आम्हाला पळापळ करायची आहे. चला पाऊस जाईपर्यंत आपण म्हणजे आम्ही एन्जॉय केलं, दाखवायला नको सगळ्यांना. 1000 झाड आहेत का? नाही नाही, घरी तर आमचे 4 झाड आहे वर गच्चीवर. हा, खूप झाड आहेत. जागा भरपूर असेल. आपले शिक्षक आहेत जेडपीचे, सरने आंबे आणले काढून.
आणि फुल धमाल करतोय. डॉक्टर साहेब पण नाही बरोबर. यानं तुम्ही व्हिडिओत पाहिला असेल दिल तो बच्चा आहे जी. कोणी जांभळं काढतंय, कोणी आंबे खातंय. उनको दिखाओ. उद्या झूम करा. मित्रांनो, हेमलकसामधून भाऊंसोबत झालेला प्रवास, नंतर संगमावर आणि त्यानंतर नागापल्ली येथे आम्ही आंबे आणि खाऊन मजा मस्ती करून पोचलेलो आहोत सोमनाथ येथे. चलो आता ह्याच्या पुढचा ब्लॉग जो येईल तो सोमनाथमधला येईल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो.